तुकोबाराया प्रस्तुत अभंगामधून उपदेश करतात. क्षणोक्षणाचे करावा विचार कोणी करावा, देवानी करावा, जीवानी करावा, कोणी करावा. लक्षात ठेवा, जे परब्रह्म आहे, निर्गुण निराकार परमात्मा, त्याला विचार करायची गरज नाही. जुकलं सगुण परब्रह्म आहे, ज्याला शबल ब्रह्म म्हणतो, काय त्याला विचार करायची गरज नाही. करीम पत्नी त्याच्या अंडर मध्ये आहे. आणि सगुण साकार आहे, जे अवतार आले त्यांना रडावं लागलं. भगवान श्रीराम रडले की नाही, भगवान श्रीकृष्ण रडले की नाही. हा का? कारण मायेच्या अधीन झालेल्या माणसाला रडावं लागते. हुलत डुलत मागाली प्राण्या फिरगोत तसी, आला मायेचा लोंढा पूर वाहून जासी. भवनदीचे पाणी गळे हो बोड करते, मोठ्या मोठ्या साधकाला उलटून पाडते. माया मम माया दुरतया मामे वये प्रपद्यन्ते माया मेता तरंती. ते भगवंत म्हणतात, जो मायेच्या अधीन आहे त्याला माया तरणे दुस्तर आहे. हा, आणि ती मायेच्या अधीन आपण असल्यामुळे आपण विचार करत, देवाला नाही, निर्गुण ब्रह्माला नाही, सगुण ब्रह्माला नाही, सगुण साकार ब्रह्माला नाही. जो जीव या मायेच्या फापट पसरात जन्माला आला त्याला. चला, काय हरकत नाही. मग कोणी या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत, ज्यांना खावे प्यावे ल्यावे दुसरं काही समजत नाही, काही समजत नाही. विचार फक्त माणसाजवळ आहे. कोणाजवळ आहे? कारण भगवंतानी आपल्याला एक सुंदर देह दिला, काय, आणि त्या देहामध्ये बुद्धी दिली. फर्स्ट रेस्ट ऑफ माइंड स्टॉप इज ओनली हेअर. आणि ते बुद्धी व्यक्त करण्याकरता वाणी दिली, ते एकाच योनीत, ते म्हणजे मानव योनीत. जेने आजीव दिला जगत जीवन नारायण. जगत जीवन नारायण. गाईन गोनात जाते, गाईन गोनात जाते, गाईन गोनात जाते, दया जया दिवानी जगद्गुरु तुकोबाराया उपदेश करतात. कोणी विचार करावा फक्त मानवाने, इतर योनीच्या ठाई हा तो विचारोची नाही. महाराज, आम्ही विचार करत नाही काय, आम्ही भक्ती करत नाही का? करतात ना महाराज. नाना विषय घेऊन म्हणा, जो करी माझे ध्यान पूजन, त्यासी नवी मी पावन जार स्त्री ऐसे जान.
नाना विषयावर मन ठेवून आपण भगवत चिंतन करतो, विचार तू कामाचा नाहीये. हो कोण मग महाराज? कारण एक आहे त्यांनी विचार कराव. जलवाणी आहे कोणचा विचार करा क्षणोक्षणा. आम्ही विचार करत नाही का? एक जण 6 महिन्यापासून विचार करत बसला. त्या कारण ते म्हसाळा गावातून बाहेर जातात ना, घालतात त्याने ढोर सुटले 10 वाजता चऱ्याला जातात आणि एका म्हशीचं असं शिंग असं एका मिळालं टेकलं. तो विचार करे या म्हशीच्या शिंगात तोंड घातलं मुंडकं घातलं तर कसं होईल. 6 महिने विचार केला. एक दिवस त्यानं निर्णय घेतला, नाही म्हणे आता होईल. घातलं मुंडकं. आता ते बोकांडली म्हैस बोकांडली गाडी इकडे तिकडे 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 हातपाय सगळे हड्ड्या फसल्या. एक जरा लोकांना धरला आणि काढला. 6 दिवस भरती होता. बँडेज लागले होते. का रे हे काय मूर्खपणा आहे? काही विचार आहे की नाही? काही आहे एमटी माइंड हाऊस ऑफ डेव्हिल खाली दिमाग भूताचा का म्हणे मी विचारच तर केला. कोणचा विचार? 6 महिने विचार केला. म्हशीच्या शिंगात मुंडकं घातल्यानं काय होते काय होते पाहिलं काय? याला विचार म्हणतात काय? एक जण विचार करत बसला. 12 वाजले. म्हाताऱ्या बाईनं म्हातारी आली. अहो चाला ना जेवायले. म्हणे काय जेवायले? 50 लोकांचं खाणं कसं काय जमीन म्हणे. कारण यानं विचार केला होता आपल्याला लेकरं होतीन, त्याचे नातू होतीन, त्याचे पंतू होतीन. 5 लेकरं, 5चे 25 आणि 25चे 2 त्याच्या बायकान लेकरं. 50 लोकांचं कसं काय 2 एकरात भागीन. बुडी म्हणे बुड्याचं डोकं सटकलं. म्हातारं झालं तरी लेकरू नाही ना. हा म्हणते 50 लोकांचं खाणं. बुडी गेली, जेवण केलं, झोपून राहिली. शेवटी भूक आहे. भूक काही सुसू देत नाही. आला मला वाढून दे, मला भूक लागली. म्हणे मी बटकी राहो का 50 लोकांचा स्वयंपाक करायला? म्हणे कसं काय 50 लोक कुठे? म्हणजे तुम्हीच तर म्हणता 50 लोकांचं कसं भागीन. अहो म्हणे हा विचार सोडून द्या. याला अनर्थक विचार म्हणतात, निरर्थक विचार म्हणतात. कोणचा म्हणतात? विचार तो करा. कोणचा? धरावया पार भव सिंधू. आपण तरुण कसं जाऊ? काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. लोकन महाराज हे विचार म्हातारपणी चालतात. देवाचं नाव घ्यायचं आणि म्हातारपणी घ्यायचं. बाबा एक लक्षात ठेवा, काळ कोणाला सांगून येत नाही. काय काळाची एवढी पडेल बाजवा, सोडवे ना तेव्हा माय बाप. हो रे सोडवे ना तेव्हा माय बाप. घडी घडी काळ याची वाट पाय. अजून किती आहे अवकाश. कारण हा देह कसा आहे? नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशका आहे. याला 3 प्रकारचे मरण लागलेले आहेत. स्वतोनाश, परतानाश आणि आश्रयनाश. स्वतोनाश म्हणजे आयुष्य संपलं, पिकलं पान गळून पडलं, याला स्वतोनाश म्हणतात. परतानाश म्हणजे कोणीतरी मारून टाकणे, खून करणे, याला परतानाश म्हणतात. आणि आश्रयनाश म्हणजे एसटी मध्ये गेलं, ऍक्सिडेंट झाला, मरणे, याला ऍक्सिडेंटली नाश म्हणतात. त्याला आश्रय नाश म्हणतात. नाश आहेच देहाला. काय? मला एक सांगा, 3 फळं विकत घेतले सफरचंदाची, 3च बसली 1 किलो आणि काळ्या थैलीत घेतले. गाडी लटकली, निघालं. आता त्या झालं काय झालं की ते थैली तुटली स्पीड ब्रेकरवर आणि ते 3ही सफरचंद पडले. एक शाखा खाली आलं. कोणचा नाश आहे हा? ऍक्सिडेंटली म्हणजे आश्रयनाश. दुसरा घरी गेला, सफरचंद चिरलं, 2 मुलाला वाटून दिलं. कारण मोठं सफरचंद होतं, दोघांचे पोट भरले. आता हे लेकरं खातील म्हणून त्यानं बायकोसाठी लपून ठेवलं. संध्याकाळी ते शेतावरून येईन आणि तिला मी फळ देईन. फोन आला की सासऱ्याची तब्येत सिरियस आहे, लवकर निघून या. हा ताबडतोब निघून गेला. 8 दिवस आलाच नाही. बाईले माहित नाही सफरचंद कुठं ठेवलं. 8 दिवसानंतर सफरचंद कसं होईल? खराब झालं. म्हणजे याला स्वतोनाश म्हणतात. मुलाला कापून दिलं याला परतानाश म्हणतात. आणि गाडी खाली आलं, सफरचंद फुटलं, याला म्हणतात आश्रयनाश. हा नाश प्रत्येकाला लागू आहे. महाराज बरोबर आहे. आयुष्य हे क्षणोक्षणाला कमी होत आहे. पण आम्ही काय करावं?
एक करा, फक्त संतांची संगती धरा. अभंगाचं तिसरं संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. तिसऱ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराया फार सुंदर वर्णन करतात. मनुष्य जीवनामध्ये जन्माल्यानंतर संगती जर कोणाची करायची असेल तर संतांची करा. कारण संगत तेजेत मिथुना, तेजेत संगत मिथुन वृत्तीना. वाईट लोकांची संगत नरकाला नेते. भले तुका म्हणे सत्संग हा बरा, कुसंग हा फेरा 84चा. अरे विद्या वाचस्पती नावाचे ऋषी लग्न झालं भामती सोबत, हा, आणि डायरेक्ट वनामध्ये जाऊन 30 वर्ष ग्रंथ लिहत बसले. 30 वर्षे सेवा करत बसली भामती, आणि 30 वर्षांनंतर वाचस्पती ऋषी विचारतात, तुम्ही कोण? ग्रंथ पूर्ण झाल्यावर. म्हणजे तुमची पत्नी, आपलं लग्न कधी झालं? म्हणजे 30 वर्षापूर्वी. म्हणजे मी कुठे होतो? म्हणजे तुम्ही इथं, तुम्ही इथं. आई वडील म्हणजे कोणालाच माहित नाही आपण कुठे आहोत. वा, काय सेवा दिली. वाचस्पती म्हणतात, ए भामती, या ग्रंथाला मी तुझं नाव देतो. भगवान शिवाचं सुंदर चरित्र ज्या ग्रंथात आहे तो भामती ग्रंथ आहे. पत्नीच्या नावाने प्रसिद्ध केला, कारण संतांच्या संगतीचा परिणाम. सत्संगेन परम प्राप्य दुस्तरम तरते चिरात, तस्मादती प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. शास्त्र सांगते सत्संगाने परमशा पदाची प्राप्ती होते, दुस्तर असा भवसागर तरता येतो. म्हणून माणसाने प्रयत्नपूर्वक सत्संगती करावं. हा, कारण संताचं वैशिष्ट्य आहे, आपुल्या सारिके करती तात्काळ. आपल्यासारखं तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. अरे परीस लोखंडाला स्वर्ण करतो, पण दोष आहे परीस लोखंडाला परीस करत नाही. पण आमचे संत ज्याच्या संगतीत आपण गेलो ते संत आपल्यासारखं करून टाकतात. आपणासारखे करती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. महाराज तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण साधू भेटणं एवढं सोपं आहे काय? मग एक करा, साधू भेटणे हे भाग्याचे लक्षण आहे. कारण सुखे चंद्र अमृत सेव वेल, असता जाताची रवी धरवेल, बाहेर हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेट ना होईगा. नाही सोपनी साधू भेटणं. मग एक करा, काय? शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे दुरे भरून राहो. 4 प्रकारच्या धुंदी माणसाच्या जीवनामध्ये लागलेल्या आहे. सत्तेची धुंदी, तारुण्याची धुंदी, संपत्तीची धुंदी, आणि तिसरी ज्ञानाची धुंदी. ह्या 4 धुंद्या म्हणजे अहमपणा, गर्व नैस करा. कारण संपत्ती येणार जाणार, सत्ता येणार जाणार. 5 वर्षांतर आजीचा माझी होणार. 5 वर्षांतर त्याला भूत लागते. काय लागते? आपण मराठीमध्ये माजी पंतप्रधानाला माजी म्हणतो, म्हणजे भूतपूर्व झाले ते. हिंदीमध्ये त्यांना भूतपूर्व म्हणतात. काय म्हणतात? भूतपूर्व प्रधानमंत्री, भूतपूर्व मंत्री. त्यांना भूत लागते 5 वर्षानंतर. पण परमार्थात म्हटलं काय? भूतपूर्व ज्ञानेश्वर महाराज, भूतपूर्व तुकाराम महाराज, भूतपूर्व पांडुरंग परमात्मा. रे नाही, ते नित्य सनातन
अजो नित्यम शाश्वतोयम पुराणे, त्यांचे ग्रंथही नित्य आहे, तेही नित्य आहेत, ते गेले नाहीत, ते चराचरामध्ये व्याप्त आहेत, म्हणून त्यांना भूत लागत नाहीये. त्यांना भूत लागत नाहीये, म्हणून ह्या धुंदी काढून टाका. सत्तेची धुंदी जाणार आहे, संपत्तीची धुंदी आपली काही बापाची ठेव आहे का, ते लक्ष्मी आपल्या घरी थांबेल नाही. आणि तारुण्याची धुंदी एक दिवस म्हातारा व्हावं लागेल. आणि चौथं ज्ञानाची धुंदी. ह्या धुंद्या जर काढून टाकल्या तरी तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. विठोबा रखुमाई, जगद्गुरु तुकोबाराया विचार करा म्हणतात. पण कोणचा विचार आणि कसा विचार? क्षणोक्षणाची. आता क्षणोक्षणी म्हणजे काय? एका अभंगात लिहिलं आहे हरिपाठामध्ये, देवाची द्वारे उभा क्षणभरी. क्षण म्हणजे काय लक्षात ठेवा. जन्मापासून मरेपर्यंत जी अवस्था आहे, विश्वाच्या फापट फसाऱ्याच्या आयुष्याच्या गणनेनुसार फक्त क्षण आहे. किती? फक्त क्षण आहे. कारण काजवा चमकावा आणि विजून जावा एवढं आपलं आयुष्य आहे. केवढं आयुष्य आहे आपलं आयुष्य? 100 वर्ष मध्ये काजवा चमकावून विजून जावा. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होता जाता दृष्टी पाय तुझी. एक प्रोटॉन आहे म्हणजे अणु, तो अणु सूक्ष्मदर्शित्रा यंत्रामध्ये क्रिकेटच्या ग्राउंड एवढा दिसते. आणि त्यात प्रोटॉन 1 1/10 लाख म्हणजे एकाचा घातांक 10 लाख. एका अणुचे 10 लाख तुकडे. तेवढा प्रोटॉन म्हणजे भगवंत आहे, प्रत्येकाच्या हृदयात आहे. चला, त्याच्याभोवती फिरणारे रेणू त्याला त्रस रेणू म्हणतात. कोटी रेणू, मग निमिष, निमिष झाल्यानंतर सेकंद, सेकंद झाल्यानंतर मिनिट, मिनिट झाल्यानंतर तास, दिवस, रात्र, वर्ष, 2 वर्ष, 100 वर्ष. संपलाय आपलं आयुष्य. पुढे चला, पुढे. 1000, 10,000, लक्ष, 10 लक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंकू, निशंकू, अंत्य, मध्य, समान आणि परार्ध. ब्रह्मदेवाचं आयुष्य 10⁻27, 2 परार्ध. म्हणजे ब्रह्म दिवसाच्या एका दिवसाला 100 इंद्र होऊन जातात. 14 इंद्र. आणि 14 इंद्राचं, एका इंद्राचं आयुष्य 14 जे चौकड्या ते 100 वेळा जातात. ते 100 मधली चौकडी, त्यातलं एक युग कलियुग. कलियुग आहे 4,32,000 वर्षाचं, आणि त्यातलं आपलं आयुष्य फक्त आणि फक्त 100 वर्षाचं. आणि म्हणून आपलं आयुष्य खूप कमी आहे. म्हणून जन्मापासून मरेपर्यंत जी अवस्था, याला क्षण म्हटलेला आहे. आणि तो सगळा क्षण परमार्थामध्ये घालणे आणि संतांच्या संगतीमध्ये घालणे, याला क्षण म्हणतात. क्षणोक्षणाची करावा विचार. हाच एक विचार करावा की आपलं जीवन कसं उद्धरेल. आणि हा विचार जर करत राहिला, आपल्या हातून वाईट कर्म घडणार नाही. तरावया पार भव सिंधू, तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. आणि हा नाशिवान देह जाणारच आहे एक दिवस. मग तो जायच्या आधी जेव्हा हे सकल सिद्ध आहे, हात जोडावया पाय, तव तू आपले स्वहित पाय, तीर्थयात्रे जाय चुको नको. अरे जोपर्यंत हात सलामत आहे तोपर्यंत बिल्डिंगा बांधणं, लेकरासाठी करणं हे काही विशेष नाहीये. स्वतःसाठी काय करून राहिले तुम्ही? बिल्डिंग बांधली कोणासाठी? पैसा कमावला कोणासाठी? आणि ते मोठे झाले, त्याला पत्नी भेटली, मस्त पंख उडून निघून जातात. तुम्ही बसता एकमेकाच्या तोंडा इकडे पाहिजे, दोघं पत्नी पत्नी. आपण काहीच नाही केलं. आता काय करतं? अंगम गलितम पलितम मुंडम दस्नो वीतम जातम तुंड वृद्ध याते वित्वा दंडम तजबिन मुंचदी आशा पिंडम भजे गोविंदम भजे गोविंदम भजे गोविंदम. अरे एक लक्षात ठेवा, लेकरासाठी करू नका असं माझं म्हणणं नाही, पण स्वतःसाठी काहीतरी जमा ठेवा जे सोबत येते. पैसा येत नाही, संपत्ती येत नाही, लेकरं बाकरं येत नाहीत, पत्नी कोणी येत नाही. आपल्या सोबत येते आपलं कर्म आणि आपलं पुण्य. तर तीर्थ करा. काय कधी जो हे सकल सिद्ध आहे, हातपाय गयाच्या आधी तीर्थ करा.
एकटे जाऊ नका, पत्नीला घेऊन जा, कारण ती तुमची अर्धांगिनी आहे. तुम्ही पुण्याचे अधिकारी व्हाल, कारण तीर्थामध्ये जो ग्रॅव्हिटेशनल पॉवर निर्माण होते, तो ग्रॅव्हिटेशनल पॉवरच्या संपर्कामध्ये जर तुम्ही आले तर तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. पहा मोठमोठे तिथं आहे, पंढरपूर, जगन्नाथपुरी, पाना वर अरे उलटा हवेच्या उलट्या दिशेने पताका फडकते. काय पावर आहे याच्या संगतीत किंवा संपर्कात आलो तर माणसाचं शरीर पवित्र होते. पण कधी म्हातारं व्हायच्या आधी, म्हातारं झाल्या नाही, यांचा विचार करावा, क्षणोक्षणाचे करावा विचार. तरावया पार भवसिंधू स्वर्गीय विठ्ठलरावजी माकुले, गणेशरावजी माकुले दोघही या इहलोकीची यात्रा संपवून निघून गेलेले आहेत. त्यांच्या कुटुंबियावर जे दुःख कोसळलं, बराच मोठा पर्याय, मुलं आहेत, मुली आहेत. दुःख मायबाप गेल्यानंतर पोकळी भरून निघत नाही. सगळं भेटेल, पुन्हा भार्या, पुनर्मही, पुन्हा संपत्ती भेटेल, पुन्हा पत्नी भेटेल, ढोरं वासरं संपत्ती पुन्हा भेटेल. पण एक वेळ काय मायबाप काळाच्या पडद्याआड गेले तर ते पुन्हा भेटणे नाहीत, पुन्हा भेटणे नाहीत. फक्त संतच आहेत की ते मायबापाला डबल खाली आणून दर्शन करून देऊ शकतात. बाकी कोणात ताकद नाही. मेलेल्या मायबापांना पाहावं, त्याचं दर्शन घ्यावं. म्हणून आहे तोपर्यंत सेवा करा. मेल्यावर तुमच्या उद्धारासाठी हे आहेत तीर्थ, तुमच्या उद्धारासाठी हे पर्वणी आहेत. आईवडिलाचं वर्ष श्राद्ध करणे तुमच्या उद्धारासाठी आहेत. काय हरकत नाही. आपले लक्ष्मणरावजी माकुले बाबा आणि विठ्ठलरावजी माकुले बाबा आपल्यातून निघून गेले. गणेशरावजी, लक्ष्मणरावजी माकुले बाबा, विठ्ठलरावजी आपल्यातून निघून गेले. त्यांना चिरशी शांती प्राप्ती हो, त्यांच्या जीवनामध्ये मुक्त अवस्था प्राप्त हो, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्व कुटुंब जे दुःखामध्ये आज डुबलेलं आहे, दुःख झालेलं आहे, त्यांना ते दुःख सहण्याची शक्ती, सहन करण्याची शक्ती त्यांना देव, अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा दोघांच्याही चरणी अर्पण करतो. ज्ञानेश्वर माऊली.